जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 3 अंबरीश व्रत निरूपण नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नमः। येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नामकरणी विनवतसे मागुती। परत आता नामकरणी काय करतोय हो सिद्धमुनीला परत विनंती करतोय। काय करतोय? जय जया सिद्धमुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मनी आजी तुवा कडे केले। माझ्या अंतरी जो काही संशय होता तो काय केला सिद्धमुनी? तुम्ही घालवलात। तुम्हीच खरं काय आहे हो या संसार सागरातून म्हणजे तारून नेणारे फक्त तुम्हीच आहात। तुझेन सर्वस्व लादलो आनंद जळी बुडालो परमार्थ तत्व जोडलो आजीचेनी। तुझेन काय हो सर्वस्व लादलो। आज जे काय मला ज्ञान प्राप्त झालं ते तुमच्यामुळे प्राप्त झाले आणि मी काय केले आनंदात माझा आनंद काय गगनात मावेना आणि मी कशाला जोडला गेलोय आता परमार्थ तत्वाला जोडला गेलोय। ऐसे श्री सद्गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया। असं काय आहे हो सद्गुरु कृपेचं जे तुम्ही महिमा सांगितला शिष्य दीपक आख्यानमध्ये तो काय आहे हो? तो ऐकून माझं मन काय झालंय हो पूर्ण आनंदी झाले आहे। आणि हे फक्त कुणामुळे झाले तर तुमच्यामुळे मी एवढं काय करू शकलो आनंद मी घेऊ शकलो आणि एवढं ज्ञान मला झालं त्यामुळे माझं अंतःकरण कसं आलंय हो आनंदाने भरून आले। ऐसे श्री सद्गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया। कौने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला। काय हो म्हटलं नामकरणी तुमचा वास कोठे असतो तुम्ही कुठं राहता आणि तुम्हाला कुठं शोधायला जाऊ आता रोज त्यापेक्षा असं करतो मी काय होतो आता तुमचा चरणाचा दासच होतो। म्हणून काय हो त्या सिद्धमुनींचे काय पकडले नामकरणीनं चरण पकडले। कृपानिधी सिद्धमुनी या शिष्या आलिंगोणी आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत। काय केलं सिद्धमुनींनी उठवलं आणि काय घेतलं आलिंगन दिलं शिष्याला आणि काय हो आशीर्वाद दिला आणि त्याला वृत्तांत सांगायला सुरुवात केली। जे जे स्थानी होते श्री सद्गुरु ते ते असतो ममत्कारू पुससी जरी आम्हा हारू श्री सद्गुरु स्मरण नित्य जाण। मी कुठं असतो तर श्री सद्गुरु ज्या ज्या स्थानांवरती होते त्या त्या स्थानावरती मी काय करतो जातो आणि मला जर भोजन पुससी जरी आम्हा हारू मला जर तू भोजन विचारशील तर माझं भोजन काय आहे तर श्री सद्गुरु स्मरण हेच नित्य नेमानं करणं हाच माझा काय आहे आहार आहे। श्री सद्गुरु चरित्र महिमान तेची आम्हा अमृत पान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले। हे श्री सद्गुरु चरित्र आहे ते काय आहे सद्गुरूंचं महिमान आहे आणि ते महिमान आता सद्गुरूचा महिमा पुस्तकात उतरवणं एवढं सोपं आहे का हो नाही। म्हणजे पुस्तकात सांगणं पुस्तकं सुद्धा काय पडणार आहेत कमीच पडणार आहेत परंतु तरीही काय हो त्याची आम्हा अमृत तेच आम्हाला कशाप्रमाणे आहे ते पुस्तक म्हणजेच आम्हाला कशाप्रमाणे आहे हा ग्रंथ म्हणजे आम्हाला अमृताप्रमाणे आहे। यासाठी हे अमृत आम्ही काय करतो नित्य सेवन करतो म्हणून तुम्हाला काय हे पुस्तक वाचून दाखविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त तरी होई साध्यंत श्री सद्गुरु चरित्र ऐकता। आता हे सद्गुरु चरित्र आपल्याला नुसतं पुस्तक जरी वाटत असेल तरी काय आहे हो हे सर्व काही देणार आहे असं कोण सांगताय सिद्धमुनी सांगतायत। भुक्ती मुक्ती परमार्थ परमार्थ काय आहे भुक्ती काय मुक्ती काय हे सगळं कशामध्ये आहे हो जे जे वांची मनी आर्त मनामध्ये जी जी काही इच्छा आकांक्षा असेल ते काय होणार आहे हो तर त्वरित होय साध्यंत श्री सद्गुरु चरित्र ऐकता।
हे श्री सद्गुरु चरित्र जर आपण ऐकलं तर काय होतं हो, आपल्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या काय होतात हो, आपल्याला प्राप्त होतात. धनार्थ्याशी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधने, कथा ऐकता होय जाणे, ज्ञानसिद्धी तत्काळी. धनार्थ्याला जर धन पाहिजे असेल तर त्याला कसलं धन मिळतं हो? अक्षय धन मिळतं, जे ज्या धनाचा क्षय कधीही होत नाही असे अक्षय धन मिळते. पुत्र पौत्रादी गोधने, म्हणजे ज्याला कुणाला पुत्र पाहिजे असेल त्याला काय होतं, पुत्र प्राप्त होते. कथा ऐकता होय जाणे, ज्ञानसिद्धी तात्काळी. आणि ज्याला ज्ञान नसेल त्याला काय होतंय हो, या कथेच्या श्रवणाने ज्ञान मिळतंय. जे भक्तीने सप्तक एक, पडती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तात्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. जे भक्त सप्तक एक. आता काही जण काय करतात हो, सद्गुरु चरित्राचं पारायण 7 दिवसात करतात, काही जण पठण करतात, काही जण ऐकतात. काम्य होय त्यांचे काय होणार आहे हो? काम्य म्हणजे त्यांच्या मनी जे काय वस्तय ते काय होणार आहे हो, तात्काळ त्यांना प्राप्त होणार आहे. आणि निपुत्रिका काय होणार आहे, ज्याला पुत्र नाही म्हणजे ज्याला संतती नाही त्याला काय हो प्राप्त होणार आहे, संतती प्राप्त होणार आहे या श्री सद्गुरु चरित्राच्या पठनाने, वाचनाने किंवा ऐकण्याने. ग्रह रोगादी पीडन, नव्हती व्याधी कधी जाण, जरी मनुष्य असे बंधन, त्वरित सुटे ऐकता. आता जे लोक रोगाने काय झाले तो, रोगाने पीडित आहेत, त्यांना काय राहत नाही, व्याधी राहत नाही, कोणतीच व्याधी राहत नाही. आणि काही माणसाला काय असेल, बंधन असेल तरी ते काय असेल हो, ते बंधन काय हो, त्वरित सुटे ऐकता. तो सगळ्या बंधनातून काय होतो, मनुष्य मुक्त होतो. ज्ञानवंत शतायुषी, ऐकता होय भरवसी, ब्रह्महत्यादी पापनाशी, एकचित्ते ऐकता. ज्ञानवंत शतायुषी काय होणार आहेत ते, 100 वर्ष म्हणजे काय हो, शतायुषी म्हणजे काय, आयुष्य काय मिळणार आहे त्यांना, वाढवून मिळणार आहे, निश्चित वाढवून मिळणार आहे. ऐकता होय भरवसी, त्यांना विश्वास काय होणार आहे, निर्माण होणार आहे. ब्रह्महत्येसारखं सुद्धा पाप काय होणार आहे हो, नष्ट होणार आहे, जर एकचित्ताने हा ग्रंथ काय केला, श्रवण केला, पठन केला किंवा ऐकला तरी. इतके ऐकूने ते अवसरी, नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्धमुनी. एवढं ऐकलं की नामधारक काय केलं हो, त्यांना लगेच सिद्धमुनींना नमस्कार केला आणि देवा स्वामी मला काय करावं, तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी, तुम्ही सगळ्या भक्तांवरती कृपा करणारे आहात तरी मला काय करा आता, सोडवा यातून. साक्षात्कारे श्री सद्गुरु मूर्ती, भेटलासी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती, श्री सद्गुरु चरित्र ऐकावे. साक्षात्कारे श्री सद्गुरु मूर्ती, साक्षात्कारे काय हो, सद्गुरु मूर्ती भेट, तुम्ही काय आहात, साक्षात्कार सद्गुरु मूर्ती, मला काय हो भेटलेला आहात आणि माझ्या चित्ती काय वासना आहे, तर हे श्री सद्गुरु चरित्र ऐकावे. ही माझ्या चित्ती काय आहे, एक सद्वासना आहे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्याशी आणून देती अमृत, तयापरी भेटलासे. आता एखाद्याला तहान लागली आणि तो रस्त्याने जात असताना त्याला पाण्याऐवजी काय भेटलं, अमृत भेटलं. त्याप्रमाणे सिद्धमुनी तुम्ही काय हो, ह्या ऋषीने पीडित असलेल्या व्यक्तीला अमृताप्रमाणे तुम्ही काय भेटलाय मला. श्री सद्गुरूचे महिमान ऐको कानी, सांगी जे स्वामी विस्तारोनी, अंधकारोनी असता रजनी, सूर्योदया परी करी. श्री सद्गुरूचे महिमान ऐको कानी, या सद्गुरूंचा महिमा या कानाने ऐकण्याची काय झाली आहे मला खूप
इच्छा झालेली आहे आणि तुम्ही काय करा ते तुम्ही विस्तारूनही सांगा. अंधकार आहे ह्या देहामध्ये, काय आहे हो, अज्ञानाचा अंधकार आहे. तुम्ही काय करा, सूर्योदयाप्रमाणे ज्ञान द्या ह्या देहाला, अंधकार रूपी ह्या देहाला काय करावं, ज्ञान द्या. आणि ह्याच्या देहामध्ये काय करावं, सूर्योदय करा, ज्ञान सूर्योदय करा. इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभयकरी धरोनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना. मग सिद्ध मुनींनी काय केलं हो, एका हातात धरलं, कोणाला, नामधारकाला धरलं, नामकर्णीला धरलं आणि एका शांत ठिकाणी त्याला काय गेले हो, घेऊन गेले आणि त्याला काय दिलं हो, अभय दिलं. ठीक आहे बाळा, तुझी जशी इच्छा आहे ती तुझी काय करतो मी, पूर्ण करतो. अमरजा संगम भीमरती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अस्वस्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय. जसं की भीमरती, अमरजा संगम भीमरती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अस्वस्थी, म्हणजे जणू काय ते ठिकाण कसं होतं, ज्या ठिकाणी सिद्ध मुनी नामकर्णीला घेऊन गेले ते जणू काय अमरजा संगमी भीमात तीर होतं. ते काय हो, अमरजा संगमाचं म्हणजे जे सद्गुरूंचं वास्तव्य जिथं होतं, अमरजा संगम भीमरती तिथं. आणि काय हो, कल्पवृक्ष, कोणता, अस्वस्थ वृक्ष जो आहे त्या वृक्षाखाली बसून समर्थ नेहमी काय करायचे हो, सद्गुरू त्या वृक्षाखाली बसून नेहमी काय करायचे हो, ध्यानस्थ बसायचे. अशा ठिकाणी सिद्ध मुनींनी नामकर्णीला नेल्यासारखं त्याला काय होत होतं, वाटत होतं. ऐक शिष्या नामधारका नेनसी सोय श्री सद्गुरु दास्यका याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती. ऐक शिष्या नामधारका, नामकर्णीचं नाव काय घेतलं सिद्ध मुनींनी, नामधारका, नामधारका ऐक. सद्गुरु दास्य नेनसी, तू जाणत नाही, काय हो, नेनसी सोय श्री सद्गुरु दास्यका याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती. तुला अजून सद्गुरु भक्ती म्हणजे काय हे माहीत नसल्या कारणाने तू काय करतोय, चिंता कष्ट काय होत आहेत, तुला घडत आहेत. ओळखावया श्री सद्गुरु मूर्तीसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखावा मग श्री सद्गुरु. ओळखावया श्री सद्गुरु मूर्तीसी, सद्गुरूंना ओळखायचंय तर आपला आचार पण काय पाहिजे हो, आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखावा मग श्री सद्गुरु. सद्गुरूंना ओळखायचंय मग आपल्या अंतरी काय पाहिजे हो, त्या सद्गुरूंविषयी दृढ भक्ती असेल तरच आपण काय करू शकतो, त्या सद्गुरूंना ओळखू शकतो, अन्यथा आपली पात्रता नाही. श्री सद्गुरूंना ओळखणं एवढं काय नाहीये हो, सोपं नाहीये. ऐकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया. सिद्धांचं हे बोलणं, ऐकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया. काय हो, सिद्धांचं हे वचन ऐकून नामधारकाला खूप आनंद झाला आणि तो क्षणक्षणेला काय हो करत होता, नमन करत होता, कारण करुणा वचने करुनिया. त्याला काय हो, एवढा आनंद झालेला नामधारकाला की सिद्धमुनी काय करत होते, आता त्याला सद्गुरूंविषयी ज्ञान देत होते. ह्या गोष्टीचा नुसता विचार करून तो नामधारक काय करत होता हो, क्षणाक्षणाला काय करत होता, त्या सिद्धमुनींना नमन करत होता. जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. काय म्हणतोय नामधारक हो, नामधारक म्हणजे कोण हो, तुम्ही आम्ही. ही जी अवस्था झाली नामधारकाची तीच आपली अवस्था आहे. आपल्याला पण सद्गुरूंची काय नाहीये, ओळख नाहीये. आपण काय आहे, संसार सागर आहे. म्हणजे आपल्यालाच तिथं काय करायचं, आपण तो नामधारक दुसरा तिसरा कोणी नसून आपण हे जे श्रवण करतोय त्या श्री सद्गुरु चरित्राचं ते सर्वजण काय आहेत हो, नामधारक आहेत.
जी मी संसार सागरी. हो, मी काय हो, संसार सागरात काय झालोय, बुडालो तापत्रय पुरी. पूर्णपणे काय घेतलंय मी, संसारात स्वतःला गुरफटून घेतलंय. भक्षिले क्रोधादी जलचरी. काय हो, जे काय विषय आहेत, विषय विकार, हे काय केले मी आतापर्यंत भोगले. आणि त्याच्यामुळं काय हो, सगळीकडं माझ्या अज्ञानानं काय केलंय, अज्ञान जाळे वेष्टिलो. अज्ञानाचं जाळं काय आहे हो, माझ्या पूर्ण देहाभोवती आहे. आणि ह्या अज्ञानाच्या जाळ्यातून कोण सोडवू शकतं हो. संसार म्हणजे जलचर अपार म्हणजे काय हो, हा संसार म्हणजे काय आहे हो, सगळी माया आहे, भ्रम आहे. आणि त्या संसार माया भ्रमातून फक्त कोण सोडवू शकतं आपल्याला, तर श्री सद्गुरूच. म्हणजेच दासबोध ग्रंथामध्ये पण सांगितलंय बघा, हे दोन्ही ग्रंथ एकमेकाला काय आहेत, अनुरूप आहेत. काय हो, आत्मा आणि अनात्मा ह्याची काय केली, करून दिली समर्थांनी, ओळख करून दिली. त्यामध्ये त्या पद्धतीनं इथं काय हो, सिद्ध मुनींनी नुसतं त्याला काय केलंय, ज्ञान सांगतो म्हणून एका अमरजा संगमास्थळी घेऊन गेलेत. आणि शांत चित्त म्हणजे जिथं शांतता आहे तिथं घेऊन गेलेत. तरी नामधारकाला काय झाला, खूप आनंद झाला. अजून ज्ञान मिळायचंय त्याला, तोपर्यंतच त्याला काय हो झालं, संसारात आपण अज्ञानाने बांधलो गेलो होतो याची काय झाली इथं आता जाणीव झाली. जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी माणूस काय करतो, ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग शोधतो. ज्ञान तारवी बैसोनी कृपेचा वायू पाला नोनी देह तारक करोडी त्वारावे माते स्वामी. आता मी ह्या काय अज्ञान अंधकारात इतक्या दिवस काय गुरफटलो, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ यामध्ये काय केलोय, आतापर्यंत गुरफटलोय. या अज्ञान भ्रांती छेदका बोधरूप. आता मला काय करा, हे माझं अज्ञान दुःख भ्रांती आहे का नाही, ती काय करावं, तुमच्या वाणीने तुमच्या बोधरूपाने काय करा, माझ्यातली अंतर काढून टाका. तुमच्या कृपेचा वायू काय करावं, तुमच्या कृपेचा वायू या देहावरती सोडून या देहाला काय करावं, तारा स्वामी या, तारावे माते स्वामी या. ऐसी कृपा उपजवोनी विनवतसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तैवेळी. ऐसी कृपा उपजवोनी, अशी कृपा झाली. आणि विनवतसे नामकरणी, आणि नामकरणी काय करतोय, विनंती करतोय. मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला त्यावेळी, चरणावर काय ठेवलं हो, मस्तक ठेवलं. आणि काय म्हटला, मला काय द्या, ह्या संसार सागरातून तरुण जाण्याचं काय द्या हो, ज्ञान द्या. तव बोलले सिद्ध मुनी उठवी तसे आश्वासोनी न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता. त्यावेळेस सिद्धमुनी काय म्हटले, उठवून नामधारकाला उठवलं आणि काय म्हणले हो, चिंता करू नकोस. आता तुझं काय, तुझी जी विनंती आहे ती काय करणार आहे, तुझं साकडं काय करणार आहे, फेडणार आहे. आता तू मनात अजिबात संदेह धरू नको. तुला ह्या संसार सागरातून मुक्त करण्याचं म्हणजे परमार्थाकडे नेण्याचं काम, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं काम काय करणार आहे, आता मी करणार आहे. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री सद्गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेस्टोनिया. आता ज्यांच्याकडं काय नाहीये हो, दृढ भक्ती नाहीये, ते काय करतात, सदा कष्ट भोगत असतात. आणि सद्गुरूला काय ठेवतात, बोल ठेवतात. काय हो, अविद्येने काय करतात, आपल्या कर्माचे भोग असतात आणि आपण कुणाला दोष देतो, समर्था एवढी काय तुमचं करून सुद्धा काय होतंय, मला एवढं कष्ट होतंय. म्हणजे काय हो, अविद्या माया वेष्टुन्या, अविद्येने माया भ्रमाने आपण काय करतो असतो, सद्गुरूंना बोल ठेवत असतो. संशय धरुणी मानसी श्री सद्गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चित्ते व्याकुळीत. कोण सद्गुरू, संशय आहे मनामध्ये, काय आहे हो, संशय आहे. आणि सद्गुरू काय देऊ शकतो, त्यामुळं काय होतंय, आजपर्यंत अजून भोग भोगतोयस.
आणि नाना चित्ते व्याकुळित. काय हो, चित्तामध्ये काय आहे? व्याकुळता आहे. हे कशामुळं? फक्त तुझा काय कमी पडतोय? सद्गुरु चरण्यावरचा विश्वास कमी पडतोय. सांडोणी संशय धरी निर्धार, श्री सद्गुरु मूर्ती देईल अपार. सहज श्री सद्गुरु कृपा सागर, तुझ नुपेक्षी सर्वता. मग आता काय कर? सगळा संशय संदेह जो अंतरी आहे तो काय कर? काढून टाक. आणि मनाला सांग की काय हो, श्री सद्गुरु मूर्ती देईल पराव. त्याच्या देण्याला काय नाही हो, पारावार नाही. तो किती देईल ह्याला काय नाहीये, मोजमाप नाही. श्री सद्गुरु कृपा सागर, तुझ नुपेक्षी सर्वता. तो काय आहे? कृपेचा सागर आहे. त्यानं जर द्यायला लागला तर काय हो, तो खूप देतो. सद्गुरु मूर्ती देईल अपार. तो इतका देईल की ही सगळे काय हो, बाकीचे सगळे तोंडात बोट घालून बघतील एवढं काय देणार आहे तो सद्गुरु मूर्ती. देणार आहे. फक्त अंतरी काय असू दे, फक्त तुझ्या दृढ विश्वास असू दे. अरे जो सद्गुरु, तू जर अंतरीचा संदेह छेदून सद्गुरूंना जर शरण गेला तर तुझं नुपेक्षी सर्वता. तो तुला तरी कसा हे करणार आहे? तवा तुझ्यावर कृपा करताना राहणार आहे का? नाही. त्यानं जर एकदा कृपादृष्टी केली तर ह्या विश्वातील कोणतीच गोष्ट तुला काय नसणार आहे, कमी नसणार आहे. श्री सद्गुरु मूर्ती कृपा सिंधू, प्रख्यात असे वेदांत बोधू. तुझे अंतकरणी वेदू, असे तयाचे चरणावरी. श्री सद्गुरु मूर्ती काय आहे हो? कृपा सिंधू आहे. प्रख्यात असे वेदांत बोधू. काय आहे हो? तो वेद आहेत. सद्गुरूंपाशी सगळे काय आहेत? वेद आहेत. तुझे अंतकरणी वेदू, असे तयाचे चरणावरी. तुझी काय पाहिजे? फक्त भक्ती पाहिजे त्याच्या चरणावरती. अंतकरणापासून तुझी भक्ती पाहिजे त्याच्या चरणावरती. तो दातार अखिल मही, जैसा मेघाचा गुण पाही. प्रजन्य पडतो सर्वा ठाई, कृपामूर्ती ऐसा असे. तो दातार अखिल मही, तो दातार, तो सगळ्या ह्याच्यामध्ये काय आहे हो? तो कसा आहे? सगळीकडं तो कसा आहे? मेघ पावसाप्रमाणे आहे. तो काय करतो? पाऊस सगळीकडे काय पडतो? सर्वांच्या ठाई पडतो. असा तो कृपामूर्ती आहे. त्यातची पाही पात्रानुसार, सांगेन साक्षी एक थोर. सकोल भूमी उदक स्थिर, उन्नती उदक नाही जाण. आता त्यातही सद्गुरू काय हो, सर्वांना देतात का हो? नाही. तर ते काय पाहतात? पात्रानुसार काय करत असतात? देत असतात. त्यातची पाही पात्रानुसार, सांगेन साक्षी एक थोर. सकोल भूमी उदक स्थिर, उन्नती उदक नाही जाण. आता सांगतो, एक साक्ष आहे ती काय करतो? सांगतो. दृढ भक्ती जैसी सकोल भूमी. सकोल भूमी म्हणजे काय हो? ज्याची दृढ भक्ती आहे ती काय आहे? सकोल भूमी आहे. दांभिक जाणावी उन्नत तुम्ही. आता जी पडीक जमीन असते तिथं काय समजायचं? दांभिक जे शरीर आहे त्याला काय म्हणतात? दांभिक. याची कारणे मनोवाक्यर्मी, निश्चयावे श्री सद्गुरुसी. पाऊस म्हणजे जी जमीन खडकाळ असते तिथं किती पाऊस पडून काय उपयोग होतो का? नाही. जमीन कशी पाहिजे? पाऊस पडला तर फायदा कुठल्या जमिनीला होतो? सुपीक जमीन पाहिजे. तसं हे देहाचं आहे. जिथं सद्गुरूंवरती दृढ भक्ती आहे तिथंच काय करतात सद्गुरू? त्या दासाला काहीही कमी पडू देत नाहीत. म्हणून श्री सद्गुरुसी उपमा, ऐसी कौणासी आहे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा, हस्तमस्तक करोनिया. म्हणून श्री सद्गुरुसी उपमा. म्हणून सद्गुरूंना कुणाचीच उपमा देता येत नाही. ऐसी कौनासी आहे महिमा, प्रपंच होय परब्रह्मा, हस्तमस्तक करुण्या. म्हणजे ह्या सद्गुरूंना कुणाची आपण उपमा देऊ शकत नाही. तो काय आहे हो? तो परब्रह्म. त्याची उपमा आपण म्हणजे असे सद्गुरू आहेत असं दाखवू शकत नाही. कल्पतरूची द्यावी उपमा, कल्पिले लाभे त्याचा महिमा. न कल्पिता पूर्वी कामा, कामधेनु श्री सद्गुरूची. आता सद्गुरू म्हणजे कल्पतरू असं सुद्धा म्हणता येत नाही. कारण का हो? तो स्वतःच काय आहे? कामधेनुसारखा आहे. काय करतो?
कल्पिले लाभे त्याचा महिमा. नुसतं त्याची कल्पना जरी केली तरी काय हो, म्हणजे काही भक्त त्याची सेवा करतात म्हणून त्यांना तो देतोय, परंतु काही न करता सुद्धा त्यांना पुरवतोय. न कल्पितापूर्वी कामधेनू श्री सद्गुरूची. सद्गुरूंना आपण कामधेनू कल्पतरूची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. तो स्वतःच कामधेनू आणि कल्पतरू आहे. मनातील इच्छा तो पूर्ण करतो. ऐसा श्री सद्गुरु परब्रह्म मूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती, संदेह सांडून एक चित्ती, ध्याय पदाब्ज श्री सद्गुरूचे. ऐसा सद्गुरु परब्रह्म मूर्ती आहे, जो काय आहे सर्वांच्या मनातील इच्छा ओळखून, अरे जे भजत नाही त्यांना सुद्धा सांभाळतोय, जे भजत नाही त्यांना सुद्धा सांभाळतोय, त्यांच्या सुद्धा मनातील इच्छा पूर्ण करतोय. तू तर त्याला भजतोय, तुला तर निश्चित काय होणार आहे, तुला म्हणजे तुझ्या इच्छा निश्चित पूर्ण होणार आहेत. तू फक्त विश्वास ठेव, सद्गुरु चरणावरती काय ठेव, दृढ विश्वास ठेव. तुके परसोनी नामधारक, नमन करुण क्षण एक, संपुट करुणी द्वहस्तक, विनवतसे सिद्धासी. आता एवढं ऐकून नामधारक काय करतो, पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून सिद्धांना काय करत असतो, विनंती करतो. श्री सद्गुरु सिद्ध योगेश्वरा, कामधेनू कृपा सागरा, विनवितसे अवधारा, सेवक तुमचा चरण रज. पुन्हा काय म्हणतो तो सिद्ध मुनींना, श्री सद्गुरु सिद्ध योगेश्वरा, कामधेनू कृपा सागरा, हे कामधेनू कृपा करणाऱ्या, पुन्हा तुम्हाला काय करतोय, मी विनंती करतोय, सेवक तुमचा चरण रज, मी काय आहे तुमच्या चरणाचा सेवक आहे. स्वामीने निरोपले सकळ, झाले माझे मन निर्मळ, वेद लागला असे केवळ, चरित्र ऐकावे श्री सद्गुरूचे. स्वामी तुम्ही सांगितल्यापासून काय लागलाय ह्या देहाला, वेद लागलाय. कधी श्री सद्गुरु चरित्र ऐकतोय, कधी सद्गुरूंचं काय करतोय, झाले माझे मन निर्मळ. आता माझं मन काय झालंय, माझ्या मनातील सगळा संदेह गेलाय आणि मला काय हो श्री सद्गुरु चरित्र ऐकण्याचं काय वेद लागलाय. कधी एकदा श्री सद्गुरु चरित्र ऐकतोय तरी मला काय करा, आता सद्गुरु चरित्र सांगायची कृपा करा. श्री सद्गुरु त्रैमूर्ती ऐको कानी, का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. श्री सद्गुरु त्रैमूर्ती ऐको कानी. आता आपण ऐकले की देवाने काय घेतले हो, भूमीवरती अवतार घेतले, मनुष्य जन्म घेतला, पण ते का घेतले हे सगळं मला काय करा, विस्तारून सांगा. म्हणून काय लागलं, म्हणून सिद्धांचे चरण धरले की का हो देवाने का जन्म घेतला, हा पृथ्वी तलावरती देव आला, आपल्या माणसासारखा का जन्म घ्यावा लागला देवाला, ह्याचं कारण काय, कोणत्या कारणासाठी देव आला, या सर्व गोष्टीचा उलगडा करून मला काय द्या, असं कोण म्हणतंय हो, नामधारक सिद्ध मुनींना म्हणतोय. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्या पूर्णचंद्र, तू माझा बोध समुद्र, कैसे मन उत्साविले. अहो सिद्ध मुनींना खूप आनंद झाला की काय हो, कोणतरी सद्गुरूंचं, आता आपल्याला माहिती आहे एखाद्यानं आपल्याला विचारलं तर आपलं मन कसं होतं, संतुष्ट होतं की बाबा मी कधी एकदा काय सांगतोय, सद्गुरूंचा महिमा सांगतोय. त्या पद्धतीनं सिद्ध मुनींना झालं की त्यांचं मन काय हो सगळं उत्साहित झालं की मी आता कधी ह्याला श्री सद्गुरु चरित्र सांगू. तू ते महासुख लादले, श्री सद्गुरु दास्यत्व फळले, परब्रह्म अनुभवले आजेचे नी तू जाता. आता तुला काय झाले, तुला हे महासुख लाभलंय की श्रवण करण्याचं, श्री सद्गुरु चरित्र श्रवण करण्याचं महद्भाग्य महद्भाग्य तुझ्या हाताशी आलंय. तुला काय झाले, श्री सद्गुरु दास्यत्व कळले आणि तू काय आज परब्रह्माला अनुभवलंय, म्हणून तुला ही अशी काय झाली बुद्धी झाली की श्री सद्गुरु चरित्र ऐकायची. हिंडत आलो सकळ शिती, नव्हे कवणा ऐसी मती, श्री सद्गुरु चरित्र न पुसती, तू ते देखिले आजी आम्ही. मी आता हे सगळं फिरून आलोय, हिंडत आलो सकळ शिती, सगळीकडे फिरून आलोय, पण कोणाला सुद्धा अशी बुद्धी झाली नाही की सद्गुरु चरित्र ऐकावे. तूच आहे, पहिल्यांदाच तू मला काय भेटलाय नामधारका की तुला ती श्रवण करण्याची काय झालीये इच्छा झाली. ज्यासी इहपर असे चाड, त्यासी ही कथा असे गोड, त्रिकरणे करुणे दृढ, एक चित्ते ऐकिजे. ज्यासी, आता ज्याला आवड असेल त्यालाच काय हो ही कथा काय वाटणार आहे, खूप सुंदर वाटणार आहे. त्यासाठी काय कर,
दृढ मन करून एकचित्ते काय कर, ऐक. तू भक्त केवळ श्री सद्गुरूचा, म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वाचा, लादेल चारी पुरुषार्थ. तू केवळ एक भक्त सद्गुरूंचा आहेस, म्हणून तुला काय झाली, हे सद्गुरु चरित्र ऐकण्याची बुद्धी झाली. निश्चय मानी माझी वाचा, माझ्या तोंडातून काय निघाले, हे वाक्य निघाले की काय, तुला चारी पुरुषार्थ काय होतील, प्राप्त होतील. कोणते आहेत तो चारी पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे चारी पुरुषार्थ तुला काय होणार आहेत, प्राप्त होणार आहेत. कारण सद्गुरु चरित्र ऐकण्याची बुद्धी तुला काय झाली आहे, प्राप्त झाली आहे. धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र धुती स्मृती, सौख्य आयुष्य शती, अंती गती असे जाना. धनधान्यादी संपत्ती, तुला काय प्राप्त होणार आहे? धन धान्य संपत्ती, पुत्र पौत्र धुती स्मृती, यह सौख्य आयुष्य शती. आणि सर्व ऐश्वर भोगण्यासाठी काय धनधान्य संपत्ती प्राप्त होणार आहे, पुत्र पौत्र धृती स्मृती प्राप्त होणार आहे. आणि हे सगळं यह सौख्य आयुष्य शती, 100 वर्ष आयुष्य तुला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि अंती गती असे, आणि शेवटी काय मिळणार आहे तुला, मोक्ष मिळणार आहे. श्री सद्गुरु चरित्र कामधेनु, वेदशास्त्र संमत जाण. अवतार झाला त्रैमूर्ती आपण, धरोनी नरवेश कलियुगी. श्री सद्गुरु चरित्र म्हणजे काय आहे हो, कामधेनु आहे. आणि वेदशास्त्र संमत जाण, वेदशास्त्रांचं काय आहे ते संमती आहे या सद्गुरु चरित्राला. अवतार झाला त्रैमूर्ती आपण, धरोनी नरवेश कलियुगी. दत्तप्रभूंचा काय झाला हो, सद्गुरूंचा अवतार, धरोनी नरवेश कलियुगी. दत्तगुरूंनी काय केले, नराचा वेश धरून कलियुगी काय घेतलेत, अवतार घेतलेत. कार्याकारण अवतार, होऊन येती हरिहर. उतरावया भूमीचा भार, भक्तजन तारावया. कार्याकारण अवतार म्हणजे काय हो, कार्याकारण काय घेतलेत, देवाने अवतार घेतलेत. ही होऊन येती हरिहर, उतरावया भूमीचा भार, भक्तजन तारावया. कशासाठी येतात हो, अवतार घेऊन सद्गुरू तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी येतात. ऐकोनी सिद्धाचे वचन, प्रश्न करी शिष्य राणा. त्रैमूर्ती अवतार किंकारणा, देह धरुणी माणूसी. सिद्धांचं वचन ऐकून नामधारक काय म्हणतो, कशासाठी त्रिमूर्तीने अवतार घेतले आणि माणसाचा देह कशासाठी धरला, हे विस्तारून ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणासी, करुणा वचने करुणिया. परत नामधारक सिद्धांच्या चरणी लागला आणि काय म्हणाला, हो हे सगळं मला विस्तारून सांगा की त्रैमूर्तींनी अवतार का घेतले, जमिनीवरती का अवतार देह धरून का आले माणसाचा, या गोष्टीचा काय करा मला विस्तारून सांगा. सिद्ध म्हणे नामधारका, त्रैमूर्तीचे 3 गुण ऐक. आदी वस्तू आपण एक, प्रपंच मूर्ती 3 जाण. आदी वस्तू आपण एक म्हणजे आपण, आणि प्रपंच या मूर्ती 3 जाण. हे काय आहे तो त्रिमूर्तीचे गुण, 3 गुण. ब्रह्म याचा रजोगुण, विष्णू असे सत्वगुण. तमो रुद्र उमारमण, मूर्ती एकच अवतार. मूर्ती एकच, परंतु प्रत्येक माणसात कोणते कोणते गुण असतात हो, 3 गुण असतात. कोणते, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. आणि हे 3 गुण कुणाचे आहेत, ह्या त्रिदेवांचे आहेत. ब्रह्मदेवांचा रजोगुण आहे, विष्णूंचा सत्वगुण आहे आणि शंकरांचा तमोगुण आहे. पण मूर्ती काय आहे, एकच आहे. ब्रह्मा सृष्टी रचावयासी, पोषक विष्णू विश्वासी. रुद्र मूर्ती प्रळयासी, त्रैमूर्तीचे 3 गुण. आता गुण बघितले आपण, रजोगुण, सत्वगुण, तमोगुण. ब्रह्म याचा रजोगुण आहे, विष्णूंचा सत्वगुण आहे आणि उमारमणचा कोणता आहे, तमोगुण आहे. परंतु मूर्ती एकच आहे. तसं ब्रह्मा सृष्टी रचावयासी, ब्रह्मदेव काय करतात हो, सृष्टीची रचना करतात. पोषक विष्णू विश्वासी, पालन पोषण कोण करतं, विष्णू करतात. आणि रुद्रमूर्ती प्रळयासी, त्रैमूर्तीचे 3 गुण. संहार कोण करतो, तर श्री शंकर करतात. हे तिघांचे 3 गुण आहेत. एका वेगळे एक नसती, कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडती, प्रख्यात से पुराणा.
पुराणी, प्रख्यात असे पुराणी. म्हणजे काय हो, एका वेगळे एक नसते. हे तिघे जण वेगळे करायला जाऊ तर हे वेगळे नाही आहेत. हे कसे आहे तो एकच आहेत. आणि काय करतात, कार्याकारण अवतार होती. कार्य म्हणजे कार्याकारण काय करतात, अवतार घेतात आणि ह्या भूमीचं काय करतात, भूमीवरती काय अधर्म ज्या वेळेस माजतो त्यावेळेस या परमेश्वराला काय घ्यावा लागतो, जन्म घ्यावाच लागतो आणि ते घेतात. पण हे तिघे एका वेगळे एक नाही आहेत. हे तिन्ही देव एकच आहेत. सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे द्विज, द्वादशी व्रताची एकाज, विष्णूशी अवतार करविले. अंबऋषी म्हणून एक काय होते, ऋषी होते आणि त्यांचं काय होतं, द्वादशी व्रत होतं. आणि द्वादशी व्रताची एक काच आणि ह्या द्वादशी व्रताच्या कारणानं विष्णूंना काय करावं लागला, अवतार घ्यावा लागला. अवतार व्हावया कारण सांगेन तुझं विस्तारुण, मन करुणी सावधान एकचित्ते प्रियेसा. आता अवतार व्हायला काय कारण आहे ते तू काय कर, शांत चित्ताने ऐक. तुला आता काय करतो, मन करुणी सावधान एकचित्त्यावर येसा. काय कर, एकचित्ताने ते श्रवण कर. द्विज करी द्वादशी व्रत, पूजा करी अभ्यागत, निश्चय करोनी दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळी. द्विज काय करायचा, म्हणजे अंबरीश ऋषी काय करायचे हो, द्वादशी व्रत एकाग्र चित्ताने करायचे. आणि त्यांचं काय, पूजा करी अभ्यागत, निश्चय करून दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळी. अंतरी काय होतं, हरीचं चिंतन होतं आणि द्वादशी व्रत नेहमी करायचे ते. ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला ऋषी, अतिथी होऊन द्वादशीशी पातला मुनी दुर्वास. कोण आलं, कोण आलं हो तिथं द्वादशी व्रता, त्या अंबरीश ऋषींचं द्वादशी व्रत भंग करण्यासाठी कोण आलो, मुनी दुर्वास. दुर्वास मुनी काय आले, अंबऋषीच्या घरी काय हे अतिथी म्हणून आले. कारण काय, तर त्यांना काय करायचं होतं, ते व्रताचं भंग करायचा होता. तदिनी साधन घडी एक, आला अतिथी कारणिक, अंबऋषीस पडला धाक केवी घडे म्हणून. आता आपल्याला माहिती आहे, दुर्वास ऋषी म्हटलं की सर्वांनाच काय हो, अंतरी सगळे देवासहित सगळे काय करतात आज भीती. अंबरीश ऋषीला पण काय पडले हो, अंतरी चिंताच लागलेली की आज काय आले, अंबरीश काय ते आपल्या घरी अतिथी म्हणून कोण आले, तर दुर्वास मुनी. हे पाहूनच अंबरीश ऋषीला आधीच काय आला, आधीच भीती खाल्ली अंबरीश ऋषीने. आता कसं होणार माझं. ऋषी आले देखोनी अंबऋषी अभिवंदोनी, अर्धे देहोनी पूजा केली उपचारी. घाबरत घाबरत काय केलं हो, अंबरीश ऋषीने त्यांना अभिवंदन केलं, म्हणजे नमस्कार केला, पाणी दिलं, बसायला काय दिलं असे, बसायला दिलं आणि त्यांची पूजा काय केली व त्यांची पूजा केली. विनवतसे ऋषेश्वरांशी साधन असे घटी द्वादशी, शीघ्र यावे आरोगणाशी अनुष्ठान सारुनिया. मग अंबरीश ऋषी काय केलं, अंबरीश ऋषीनं त्यांना विनंती केली की काय हो, हे ऋषेश्वर माझं काय आहे, एक तासभर राहिला आहे हे द्वादशी व्रत संपायला, तर तुम्ही काय करा, ते अनुष्ठान संपवून काय या, शीघ्र काय या, परत या, लवकर या. ऋषी जाऊन नदीशी अनुष्ठान करी विधीशी, विलंब लागता तयासी, आली साधन एक घटी. आता इकडं काय झालं, हे दुर्वास ऋषी कुठं गेले हो, अनुष्ठान करायला नदीवरती गेले आणि तिकडं त्यांना काय झाला हो, खूपच वेळ लागला. आणि इकडे काय झालं, ती व्रत सुटण्याची काय झाली, वेळ झाली. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी, नाना परी पक्वान्न केले तया ऋषेश्वरासी. व्रतभंग होईल म्हणून काय हो केलं, पारणे केले तीर्थ घेऊन काय हो केलं, अंबरीश ऋषींनी नाना पक्वान्न. आता ते द्वादशी व्रत सोडायचं म्हणजे काय केलं, तर स्वतःसाठी पण सगळे पक्वान्न बनवलेलं आणि ऋषीश्वरांसाठी सुद्धा काय केलेलं हो, म्हणजे दुर्वास ऋषींसाठी पण सगळं पक्वान्न बनवून ठेवलेलं. परंतु आता ते तर आले नाहीत, कोण, दुर्वास ऋषी आले नाहीत. म्हणून अंबरीश ऋषीने काय केलं हो, पाणी पिऊनच काय केलं हो, ते
त्यांचं जे व्रत होतं ते काय केलं, त्यांनी सोडलं. व्रतभंग होईल म्हणून प्रारणे केले तीर्थ घेऊन, नाना परी पक्वान्न केले तयार ऋषेश्वराशी. आणि त्या ऋषेश्वरांना काय केलं हो, नाना परी पक्वान्न करून ठेवलं होतं. आणि ह्यांनी काय केलं, पाणी पिऊनच म्हणजे व्रतभंग होईल म्हणून त्यांनी काय केलं, फक्त पाणी घेऊन ते व्रत सोडलं. तेवढ्यात कोण आलं, तव आले दुर्वास देखा, पाहून अंबऋषीच्या मुखा, म्हणे भोजन केले शिका, अतिदेवीने दुरात्मया. दुर्वासांनी पाहिलं हे काय करतायत, पाणी पितायत. पाहून अंबऋषीच्या मुखा, अंबऋषी पाणी पिलेलं पाहिलं की दुर्वास ऋषींना खूप राग आला. म्हणले तू काय केलं, भोजन केलेसी का, अतिदेवीने दुरात्मया. पाहुण्यांना सोडून तू काय केलं, जेवण केलंस, वा दुरात्मा. शाप देता ऋषेश्वर, द्विज स्मरे शारंगधर, करावया भक्ताचा कैवार, ठाकून आला परेसा. शाप देता ऋषेश्वर, दुर्वास ऋषींनी काय दिला हो, शाप देणारच आता, म्हणजे शाप देणारच कुणाला, अंबऋषीला. तेवढ्यात अंबऋषीने काय केलं हो, विष्णूंचा धावा केला आणि भक्ताचा करावया भक्ताचा कैवार, ठाकून आला परेस. लगेचच श्री विष्णू काय तिथे आले, ते भक्ताचे हाक ऐकून लगेचच तिथे आले. भक्तवत्सल नारायण, शरणागताचे रक्षण, बिरुद बोलती पुराणे, धावे जैसी वत्सा लागी धेनू. भक्तवत्सल नारायण, नारायणाला काय प्रिय आहे हो, तर भक्त. आणि शरणागत जे आले त्यांचं रक्षण करण्याचं काम कोण करतं हो, नारायण करतात. बिरुद बोलती पुराणे, धावे जैसी वत्सा लागी धेनू. जसं की वासरासाठी गाय धावत येते का नाही, त्या पद्धतीनं काय हो, श्री विष्णू अंबऋषीसाठी तिथे धावत आले. शापिले ऋषीने द्विजासी, जन्म होईल गा अखिल योनीसी, तव पातला ऋषिकेशी, येऊनी जवळी उभा ठेला. काय ऋषीनं शाप दिला अंबरीश ऋषीला, जा जन्म होईल गा अखिल योनीसी. म्हणजे काय हो, त्याला काय दिलं हो, 84चा फेरा, 84च्या फेऱ्यात पाठवलं कुणाला, अंबरीशी ऋषीला. म्हणजे काय हो, त्यांना जी मुक्ती मिळणार होती ती काय होणार नाही, मिळणार नाही. त्यांना काय म्हणले, घे आता काय जन्म घे, जन्म घेत राहा, जन्म होईल गा अखिल योनीसी, तव पातला ऋषिकेशी, येऊनी जवळी उभा ठेला. असे दुर्वास ऋषी म्हणताच तिथं कोण आलं हो, श्री विष्णू आले आणि जवळ येऊन उभा राहिले. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन, अंबऋषी धरी विष्णूचे चरण, भक्तवत्सल बिरुद जाण तया महाविष्णूचे. अंबऋषी काय म्हणतात, देवा आता ह्यांचं बोल काय, ह्यांचा शाप काय खरा ठरल्याशिवाय राहणार नाही, तरी काय करा, मला आता ह्या शापातून काय करा, मुक्त करा. म्हणून त्याने काय धरले हो, महाविष्णूचे चरण धरले. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुम्ही शापिले भक्तासी, राखीन माझ्या दासाशी, शाप आपणाशी द्यावा. विष्णू काय म्हणतात दुर्वास ऋषींना, विष्णू काय म्हणतात दुर्वास ऋषींना की तुम्ही अंबरीश ऋषींना जे शाप दिलाय तो काय करा, मला द्या आणि माझ्या दासाला काय करून द्या, सोडून द्या. बघा देवाचं कार्य किती मोठं आहे हो. काय म्हटले देव, काय म्हटले की त्या भक्ताला शापातून मुक्त करा, आणि तुम्हाला लय वाटतंय ना तर तो शाप काय द्या, मला द्या. असं विष्णू कुणाला म्हटले हो, दुर्वास ऋषींना. एक सांगण्याचं तात्पर्य बघा, पुढे कळेल तुम्हाला की दुर्वास ऋषी तरी काय हो असं विनाकारण शाप देत होते का, नव्हते. त्याच्या पाठीमागे पण देवाचाच काय असायचं, काहीतरी कार्य असायचं. त्यामुळेच ते काय करायचे हो, शाप द्यायचे आणि उद्धार व्हायचा लोकांचा. म्हणे दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर, केवळ ईश्वर अवतार, फेडावया भूमीचा भार, कारण असे पुढे म्हणत. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर हसले दुर्वासांतरे, कारण दुर्वास ऋषी सुद्धा कोण आहे, तो ईश्वराचाच अवतार आहेत. आणि भूमीचा भार फेडण्यासाठी त्यांनी काय घेतलेला आहे, अवतार घेतलाय. आता कारण काय आहे ते पुढे ऐकूया. जाणोनी ज्ञानी शिरोमणी, म्हणे तप करती युगे क्षोणी, भेटी न होय हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. जाणोनी ज्ञानी शिरोमणी काय हो, लोक
कितीतरी वर्ष काय करतात, तप करतात, परंतु ह्या देवाची काय होत नाही, भेट होत नाही ह्या भूमीवरती. भेटीने होय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. भूमीवर काय होत नाही, देवाची भेट म्हणजे दुर्लभ आहे. म्हणून शाप संबंधी अवतरोणी येईल लक्ष्मी घेऊनी, तारावया लागोनी भक्तजन समस्त. मग शाप दिल्यानंतर लक्ष्मी स्वतः काय घेऊन येणार आहे, विष्णूंना भूमीवरती घेऊन येणार आहे आणि सगळ्या भक्तांचा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. यासाठी दुर्वास ऋषींनी काय केला होता हो, अंबरस ऋषींना शाप दिला होता. हे सगळं काय आहे हो, कार्याकारण आहे. भूमीचा भार फेडावया. परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी, भूमीचा भार फेडावयासी कारण असे म्हणून या. परोपकार संबंधीशी मग दुर्वास ऋषी मनामध्ये काय विचार करतात की भक्तांना काय मिळत नाही, बरेच वर्ष दुर्लभ झाले परमेश्वराचं दर्शन. मग काय करायचं, परोपकार संबंधी हा परोपकारच घडेल की काय हो, देवांना काय घ्यायला लावायचं, इथं आता अवतार घ्यायला लावायचं. शाप द्यावा विष्णूसी, भूमीचा भार फेडावयासी कारण असे म्हणून या. ऐसे विचारोने मानसी, दुर्वास म्हणे विष्णूशी, अवतरोनी भूमीशी नाना स्थानी जन्मावे. बघा, दुर्वास ऋषीने अंतरी काय विचार केला की परोपकार पण भक्तांना जर तारायचं असेल तर देवाला काय घ्यावा लागेल, अवतार घ्यायला सांगायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात की ऐसे विचारोनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूशी, अवतरोनी भूमीशी नाना स्थानी जन्मावे. तुम्ही काय करा, भूमीवरती अवतार घ्या आणि नाना स्थानी काय घ्या, जन्म घ्या भूमीवरती. प्रसिद्ध होशी वेळ दहा, उपर अवतार पूर्ण ब्रह्मा, सहज तू विश्वात्मा, स्थूळ सुस्मी तूच वससी. किती वेळा असे अवतार घ्यायचे, 10 वेळा प्रसिद्ध व्हायचा अवतार घेऊन. त्यावेळेस मी काय करीन, ह्या अंबरस ऋषीला शाप देणार नाही. ऐसा कार्या कारण शाप, अंगीकारी जगाचा बाप, दुष्टावरी असे कोप, सुष्टाप्रती पाळायवया. काय हो, ऐसा कार्या कारण शाप, हा शाप म्हणजे काय होतं, भक्तांसाठी देवाला अवतार घ्यायला लावायचे होते. म्हणून दुर्वास ऋषींनी कोणाला मुद्दाम जाणून बुजून काय केलं, हा प्रसंग निर्माण केला अंबरस ऋषींचा. आणि देवाला काय अवतार घ्यायला भाग पाडलं आणि देवाला सांगितलं 10 वेळा तू काय घ्यायचं, ह्या भूमीवरती अवतार घ्यायचं, प्रसिद्ध व्हायचं, तरच ह्या अंबरस ऋषी काय होणार आहे, त्या शापातून मुक्त होणार आहे. ऐसा कार्याकरण शाप, अंगीकारी जगाचा बाप, दुष्टावरी असे कोप, सुष्टा प्रति पाळावया. लक्षात घ्या, हा शाप देव जगाचा बाप अंगीकारतोय. कारण का हो, दुष्टावरी असे खूप. लक्षात ठेवा, जे अन्याय करतात जी लोक, जी कलियुगामध्ये काय हो, लुटमार, हाणामारी, अन्याय, अत्याचार, एकाच्या संपत्ती लुटणं, हे काय होतं, हे दुष्टांची कर्म. त्याच्यावर देवाचा काय आहे हो, कोप आहे. देवाला भयंकर राग आहे. आपल्याला माहिती आहे, श्रीकृष्णांनी अवतार घेतला, बरोबर, कधी, दुष्टावरी असे कोप, सृष्टाप्रती पाळावया. आता ह्या ओवी कुठं लागू पडते हो, कौरव आणि पांडव. कौरवांना ऐश्वर होतं, बरोबर आहे, परंतु कौरव कसे वागायचे, अन्याय अत्याचारानं वागायचे, न्यायानं कधीच वागले नाहीत. त्यांनी सतत काय केलं हो, पांडवांवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला. मग देवाची साथ कोणाला होती, देवाची साथ कोणाला होती, अखंड देव कोणाच्या बरोबर होता, तर सृष्टाप्रती पाळावया. म्हणजे काय हो, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं रक्षण करण्याचं काम कोण करत होतं, अखंड अखंड कोण करत होतं, ते श्रीकृष्ण करत होते. कारण कसं हो, त्या दुष्टांपासून संरक्षण करायचं काम कोण करत होतं, श्रीकृष्ण करत होते. नाना कष्ट जरी पांडवांना दिले तरी त्यातून काय हो, परमेश्वराने त्यांची साथ कधीच सोडली नाही. आणि
कौरवांना कधीच साथ दिली नाही देवाने. याचं कारण काय? दुष्टावरी असे कोप, त्यांना भयंकर राग होता दुष्ट लोकांचा. सृष्टा प्रतिपा आणि पांडवांचं रक्षण करण्यासाठी अखंड परमेश्वर काय होता व त्यांच्या बरोबर होता. ऐसे 10 अवतार झाले, कथा असेल तुवा ऐकिली, महाभागवती विस्तारली, अनंत रूपी नारायण. कशामध्ये तू हे 10 अवतार अशा प्रकारे 10 अवतार झाले. नामदार का तू कथा ऐकलेली असेल. महाभागवतीमध्ये काय विस्तारण करून ही कथा सांगितलेली आहे. अनंत रूपी नारायण, नारायणाची ही कथा काय सांगितलेली आहे. कार्याकारण अवतार होती, क्वचित प्रकट गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढ लोक काय जाणे. कार्याकारण अवतार होती. कार्याकारण काय होता? तो अवतार होतात. क्वचित गुप्ती म्हणजे काही गुप्त अवतार घेतात समर्थ, काही प्रकट असतात. ते ब्रह्मज्ञानी जाणती, ज्यांना ब्रह्मज्ञान आहे तेच व्यक्ती काय घेतात, त्याची जाणीव घेतात. मूढ लोक काय जाणे. मूढ लोक काय करतात? अविश्वास दाखवतात. जसं की कौरवांच्या समोर श्रीकृष्ण असून सुद्धा कौरवांनी त्यांना कधी नमस्कार सुद्धा केला नाही. नेहमी काय नावच ठेवली देवाला. म्हणजे साक्षात परब्रह्म समोर असून सुद्धा ओळख घेऊ शकले नाहीत. तसे मूढ लोक काय जाणे. आणि एक सांगेन तुझ, विनोद झाला असे सहज, अनसुया अत्रीची भाज, पतिव्रता शिरोमणी. आणि एक सांगेन तुझ. आता तुला एक म्हणजे हास्यास्पदच गोष्ट आहे ती काय करतो, विनोद झाला असे सहज. आणि एक सांगेन तुझं, विनोद झाला असे सहज, अनुसया अत्रीची भाज, पतिव्रता शिरोमणी. कोण आहे अनुसया अत्रीची? काय आहे? पत्नी आहे. आणि ती खूप काय आहे? पतिव्रता होती. त्यांच्या घरी एक काय घडला? विनोद घडला. तिचे घरी जन्म झाले, त्रैमूर्ती अवतरले, कपट वेश धरून आले, पुत्र झाले तियेची. आता हा विनोद कसा घडलाय? तर तिच्या घरी काय हे त्रैमूर्तीचा जन्म झाला. का त्रैमूर्ती अवतरले? कारण त्रैमूर्ती कपटवेश धरून तिच्या घरी गेले, परंतु पुत्र झाले तियेचे. तिचेच पुत्र झाले. नामधारक पुषे सिद्धासी, विनोद कथा निरोपिलीसी, देव येती कपटवेशी, पुत्र झाले कवणे परी. नामधारकाला आश्चर्यच वाटलं की काय म्हटले ते. सिद्धांना म्हणतात की विनोद कथा निरोप. काय विनोद कथा अशी घडली की देवांना काय घ्यावं लागलं? कपटवेश देवांनी का धरला आणि देव कस काय पुत्र झाले? अत्री ऋषी पूर्वी कवण, कवणापासून उत्पन्न, मूळ पुरुष तो कवण, विस्तारोनी सांग मज. अत्री ऋषी कोण आहे? त्यांचा मूळ काय? त्यांच्या घरातील मूळ पुरुष कोण? हे सगळं काय करा, मला विस्तारून सांगा. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभिष्टे साधती. ऐक, आता पुढं आहे ती कथा. ती काय कर नामधर का श्रवण कर. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभिष्टे साधती. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणा तृतीयो अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय पर्णमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.